मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पौर्णिमा म्हणत असते, एवढं सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर घडत आहे. ही मुलगी कारण नसताना माझ्या नवऱ्यावर संशय घेत आहे, त्याच्यावर डोळा ठेवून आहे. तरीही तुम्ही सर्वजण काहीच का बोलत नाही? ठीक आहे, नका बोलू, परंतु माझ्या नवऱ्याचा झालेला हा अपमान मी नाही सहन करणार. जेव्हा माझ्याकडून चूक झाली होती तेव्हा मी आकाश जिजूंसमोर हात जोडून माफी मागितली होती. मग आज भूमिताई चुकली आहे तर तिनेही आकाशसमोर हात जोडून त्यांची माफी मागायलाच हवी. आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मनू चिडूनच म्हणते, आणि जर माफी मागितलीच नाही तर पौर्णिमा म्हणते, अशी कशी नाही मागणार? मग मी स्वतःचं डोकं भिंतीवर आपटवून घेईल. तर राजा काका चिडूनच म्हणतात, पौर्णिमा, हे तुझं वागणं लहान मुलांच्या वरचढ आहे. तर पौर्णिमा विचारते, बाबा तुम्हाला माझं वागणं दिसतंय, परंतु भूमी चुकली हे कुणालाच का नाही दिसत? तर आईसुद्धा पौर्णिमाला शांत राहण्यासाठी सांगत असतात. तर रागिनी भूमीला म्हणते की तू आकाशसाठी जे काही केलंस त्याची कदर आम्हाला आहेच, परंतु याचा अर्थ असा होत नाही की घरातील कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा परवाना तुला मिळाला आहे. काहीही कारण नसताना घराची शांतता तू का भंग करतेस? आणि हे बघ, पौर्णिमाची पद्धत चुकीची असेलही, परंतु ती जे काही बोलत आहे त्यात अजिबात तथ्य नाही असं तर होत नाही ना. आणि कोणीही आपल्या नवऱ्यावर कारण नसताना संशय घेत असेल तर कोणत्या बायकोला राग येणार नाही? त्यावर आजी म्हणतात की भूमी, रागिनीचं म्हणणं मला पटत आहे. आज तू चुकलीयेस, आता अभिजितची माफी माग आणि हा विषय इथेच संपवून टाक. तेव्हा मनू म्हणत असते, पण आजी अजून भूमिताई तर काहीच बोलली नाहीये. परंतु भूमी मनूला शांत करत अभिजित समोर हात जोडत म्हणते की माझं चुकलं, मला माफ करा. आणि रागानेच तेथून निघून जाते. सर्वांना खूप वाईट वाटत असतं, परंतु पौर्णिमा मात्र खूपच खुश असते. त्यानंतर रात्री भूमी तिच्या रूममध्ये बसलेली असताना जेव्हापासून सोनल ऑफिसमध्ये आली तेव्हापासूनचे सर्व क्षण तिला आठवत असतात. आणि अजूनही तिचा अभिवरच संशय असतो. त्याच वेळेला आकाश हा भूमीसाठी जेवण घेऊन येतो आणि तिला घास भरवत असतो, परंतु भूमी म्हणते, मला नको आहे. आकाश म्हणत असतो, सायकल राणी, अगं असं काय करतेस? तू जर जेवली नाहीस तर तुझ्यात ताकद कुठून येणार? आणि जर ताकद आली नाही तर तू माझी काळजी कशी घेणार? प्लीज खाऊन घे ना. तर भूमी म्हणत असते, मला भूक नाहीये. आणि त्याच वेळेला मनू तिथे येत म्हणते, ठीक आहे, तुला नसेल खायचं तर नको खाऊस. मग आकाश जिजूसुद्धा जेवणार नाही. तर भूमी विचारते, याला काय अर्थ आहे? त्यावर मनू म्हणत असते, ताई तुला माहिती आहे ना, तू जर जेवली नाहीस तर आकाश जिजूसुद्धा जेवत नाही म्हणून. एकतर सकाळपासून त्यांनी काही खाल्लंसुद्धा नाही. आणि ते ऐकून भूमीला खूपच वाईट वाटतं. ती आकाशला खाली बसवते आणि घास भरवत असते, परंतु तू अगोदर असं म्हणत आकाश हा भूमीला घास भरवतो तर भूमीसुद्धा खाते. तेव्हा दोघांचं ते प्रेम पाहून मनू खूपच खुश होते. तर आकाश म्हणत असतो, सायकल राणी, मला नाही माहीत तू कसला विचार करतेस ते, पण तू कसली तरी काळजी करत आहेस. तू नको ना काळजी करूच. आता देवी आईसुद्धा आपल्या घरात आली आहे की नाही, मग ती सगळं काही छान करेल. त्यावर मनू म्हणते, हो ताई, आकाश जिजू अगदी बरोबर बोलत आहे. आत्तापर्यंत देवी आईने तर आपल्याला मार्ग दाखवला आणि आज तिच्याच कृपेने अभिचा मोबाईलसुद्धा आपल्या हाती लागला होता. ती पौर्णिमा मध्येच पचकली म्हणून, नाहीतर काही ना काही पुरावा नक्की सापडला असता. यापुढे सुद्धा सगळं काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस. आणि तेव्हाच भूमीच्या लक्षात येतं की अभिच्या फोनमध्ये कुणाचा तरी नंबर मिस कॉल म्हणून सेव्ह आहे. तर इकडे रागिनी म्हणत असते, अभिचा फोन घेऊन त्या भूमीला नक्की काय साध्य करायचं होतं? याचा अर्थ तिला अभिवर काहीतरी संशय आलेला दिसतो. त्या मुलीची मजल कुठपर्यंत गेली तुम्ही बघताय ना. आणि ते ऐकून अभिला मोठा धक्काच बसतो. पौर्णिमा म्हणत असते की भूमीच्या हातामध्ये अभिचा फोन पाहून मलाही तोच संशय आला होता आणि म्हणूनच मी पटकन तो फोन खेचून घेतला. तर रागिनी म्हणते, व्हेरी गुड. आता पौर्णिमाने वेळ मारून तर नेली आहे, परंतु ती भूमी स्वस्थ बसणार नाही. आणि उद्या तर सोनल कोर्टामध्ये नाही ते पाहून भूमी आणखीनच चवताळून उठेल. ती सोनलचा माग काढण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी ती आकाश पाताळसुद्धा एक करेल. म्हणून आता रागिनी खूप घाबरलेली असते. त्यावर अभि म्हणतो, आई डोंट वरी, कारण मी सोनलला अशा गुप्त ठिकाणी ठेवलं आहे की या जन्मात तरी भूमीला तिला शोधणं शक्य नाही.
त्यावर रागिनी चिडूनच विचारते, हो का? आणि मागच्या वेळी जेव्हा शोधून काढलं होतं तेव्हा? अरे त्या भूमीला तू एकदम हलक्यात घेऊ नकोस. ती सोनलला कधी आणि कशी शोधून काढेल ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणि ती सोनल जर आपल्या विरोधात सगळं काही गरळ ओकली ना तर आपण जाऊ 12च्या भावात. तर ते ऐकून अभि घाबरतच म्हणतो, आई तू एकदम बरोबर बोलत आहेस, काहीतरी नक्कीच करायला हवं. रागिनी म्हणते, ही उद्याची कोर्टाची केस संपू देत, मग मी तुला सांगते काय करायचं ते. तर दुसरीकडे भूमी मनूला सारखा तिच्या मोबाईलवर मिस कॉल द्यायला सांगत असते. तर मनू विचारते, ताई नक्की काय झालं आहे? त्यावर भूमी सांगत असते की आता जेव्हा तू मला मिस कॉल दिलास ना तेव्हा वर मिस कॉल आणि खाली तुझं नाव आलं, परंतु जेव्हा मी अभिजितचा फोन हातात घेतला तेव्हा वर मिस कॉल आणि खालीसुद्धा मिस कॉल असंच नाव होतं. त्यावर मनू सांगते, मग याचा अर्थ अभिजितच्या फोनमध्ये कुणाचा तरी नंबर मिस कॉल म्हणून सेव्ह आहे, पण त्यांनी असं का केलं असेल? त्यावर भूमी सांगते की आपण कुणाशी बोलतो ते इतर कुणालाही कळू नये म्हणून कुणाचं तरी नाव मिस कॉल या नावाने सेव्ह केलं जातं. याचा अर्थ ते कुणाशी तरी बोलत होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली, जेव्हा पौर्णिमा माझ्या हातातून अभिचा फोन हिसकावून घेत होती तेव्हा अचानक तो फोन रिसीव केला गेला आणि स्पीकर मोडवर गेला. तेव्हा मला एका मुलीचा आवाज आला आणि तो सोनलचाच आवाज होता. ते ऐकून भूमीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की भूमिताई, आपल्या हातात आता खूप मोठा पुरावा आला आहे, त्यामुळे तू हे सोडू नकोस, याच्या मागे लाग. त्यावर भूमी म्हणते, हो, एकदा की कोर्टाचा निकाल लागला तर मी याचा शोध घेणारच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण कोर्टामध्ये जातात तर आकाश हा निर्दोष सिद्ध झालेला असतो. आकाशची सुटका होते तर सर्वजण खूपच खुश होतात. परंतु सोनल ही कोर्टामध्ये हजर नसते. तर जज सांगतात की सोनल हिने आकाश महाजन यांना फसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर सोनल महाजन यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी. तेव्हा ते ऐकून तर अभिच्या पायाखालची जमीनच हादरते. तर इकडे सर्वजण आकाशचं अभिनंदन करत असतात. भूमी त्याला मिठी मारते. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली भूमीला म्हणतात की तुमच्या विश्वासाची मला सुरुवातीपासून कमाल वाटत होती. ही केस आकाश महाजन यांच्या पूर्णपणे विरोधात होती, परंतु तुमच्या विश्वासामुळे आज ते निर्दोष सिद्ध झाले आहेत. तर भूमी म्हणते, परंतु आकाशला कारण नसताना यामध्ये अडकवणाऱ्याला अजून शिक्षा झालेली नाही आणि जोपर्यंत सोनलला शिक्षा होत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. त्यानंतर भूमी घरी येते व सर्वांचं तोंड गोड करत असते. तर आजी म्हणतात, देवी आई प्रयत्नांना यश नक्कीच देते आणि त्याचमुळे आपल्या नवऱ्यासाठी भूमीने जे काही केलं त्याला आईने यश दिलं. म्हणूनच या वर्षीचा गोंधळ अगदी धूमधडाक्यात व्हायला हवा. तेव्हा त्या गोंधळाची सर्व तयारी भूमीला करायला सांगतात. त्यावर आता भूमीसुद्धा आनंदाने होकार देत म्हणते, देवी आईच्या कृपेमध्ये जर मी कुठे कमी पडले असेल ना तर ती उणीवसुद्धा या गोंधळानंतर भरून निघेल. तेव्हा मनू विचारते, ताई कसली उणीव? तर भूमी सांगते की ती सोनल अजूनही मोकाट फिरत आहे, तिला शिक्षा व्हायलाच हवी. तर रागिनी म्हणते, आकाशची यामधून सुटका झाली हे आपल्यासाठी पुरेसं नाही आहे का? त्या सोनलला कसं पकडायचं, काय शिक्षा द्यायची हे कायद्याचं आणि पोलिसांचं काम आहे, आपलं नाही. तर भूमी चिडूनच म्हणते, कायदा कायद्याचं बघून घेईल, पण ती सोनल माझ्या आकाशची गुन्हेगार आहे आणि तिला मी शोधून काढणारच. तर रागिनी घाबरतच विचारते, शोधून काढणार म्हणजे? ती कुठे आहे, तुला काही कळलंय का? तर भूमी सांगते, नाही. तर आत्या तिला समजावत असते की चिखलात जर दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो, बाकी काही होत नाही. कशाला तू त्या सोनलला शोधत आहेस? परंतु भूमी सांगते, जोपर्यंत मी सोनलचा शोध घेत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही, कारण तिने माझ्या आकाशला खूप त्रास दिला आहे. रागिनी मुद्दामच म्हणते, तू जर सोनलच्या मागे गेली आणि तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? आई, आता तूच तुझ्या सुनेला समजाव. त्यावर आजी म्हणतात की आता सगळं काही देवीवर सोपवा, तिच्यावर विश्वास ठेवा, ती सगळं काही छानच करेल. आता सर्वजण तुम्ही गोंधळाची तयारी करा. त्यानंतर भूमीला प्रशांतचा फोन येतो. तो सांगतो की सोनल ही 2 दिवसांपासून तिच्या घरातून गायब झाली आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, घरात गोंधळ चालू असतानाच भूमी ही दुर्गा अवतार धारण करते आणि अभिजितला चांगलं चोप देऊन त्याला रक्तबंबाळ करून ओढतच सर्वांसमोर घरात घेऊन येते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.